नमस्कार, मी भाग्यश्री तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते आणि आज आपण खूप सुंदर आणि सोपी अशी डिझाईन तयार करणार आहोत। तर त्याकरिता इथे बॅक पार्ट कट केलेला आहे, ज्याची पूर्ण उंची आहे 13 इंच, शोल्डर आलेले आहेत 5 इंच, आर्म होल म्हणजेच मुंडा आहे 5.5 इंच, त्यानंतर इथे जी छाती आहे ती आलेली आहे 8.5 इंच आणि खालच्या बाजूला जी कंबर आहे ती बॅकडाट मिळून ती देखील आलेली आहे 8.5 इंच। आता इथे आपण वरच्या बाजूला आपण आपल्या गळ्याची मार्किंग करूयात। तर इथे मला माझे रेडी शोल्डर 2 इंच हवेत, म्हणून मी अर्धा इंच मार्जिनचा घेऊन 2.5 इंचावरती एक मार्क केलं। त्यानंतर टेपला त्याच पॉईंटवरती ठेवून घेऊन खालच्या बाजूला जी माझी गळ्याची उंची आहे ती इथे मी 10 इंच घेतली आणि जी खालची गळ्याची रुंदी आहे ती इथे मी 2.5 इंच घेऊन व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे इथे तुम्हाला एक बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे। इथे मात्र तुम्ही तुमच्याच अकॉर्डिंगली गळ्याची उंची आणि रुंदी घ्या। त्यानंतर आता इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे बॅक पार्टला ओपन करून पुन्हा अगदी मधोमध फोल्ड करून घ्यायचं आहे आणि इथे हाताने असं थोडंसं टॅप करून घ्या, म्हणजेच थापून घ्या, जेणेकरून आपली या साईडची मार्किंग त्याच्या समोरच्या बाजूवरती देखील उमटून येईल। त्यानंतर इथे मी अस्तर आणि मेन फॅब्रिक घेऊन दोघांनाही अशा पद्धतीने राईट साईडवरती राईट साईड म्हणजेच बरोबरीच्या बाजूवरती बरोबरीची बाजू ठेवून घेतलेली आहे। त्यानंतर आता इथे आपण जसा गळ्याचा आकार ड्रॉ केला आहे तसा इथे तुम्हाला स्टिच करून घ्यायचा आहे। आता इथे आपला हा गळ्याचा आकार चौकोनी असल्यामुळे येथे जेथे कुठे कॉर्नर म्हणजेच टोक आलं असेल अशा वेळी नीडल म्हणजेच सुईला आतील बाजूस तशीच ठेवून घेऊन फक्त बॅक पार्टला फिरवत मग पुन्हा जसा आपला गळ्याचा आकार वळतोय त्याच आकारात त्याला अगदी व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे स्टिच करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे खालच्या बाजूला देखील तुम्हाला अर्धा इंच मार्जिन घेऊन सरळ शेवटपर्यंत स्टिच करून घ्यायचं आहे। जर ते आपण अशा पद्धतीने स्टिच केलं तर बघा शेवटी आपल्याला सेपरेटली कमरपट्टी स्टिच करावी लागते, तर त्याची इथे आपल्याला गरज लागणार नाही। त्यानंतर आता हे कमरेच्या बाजूला जे एक्स्ट्रा कापड दिसतंय ना त्याला देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे कट करून घ्यायचं आहे। त्यानंतर आता इथे तुम्हाला गळ्याच्या आतील बाजूस थोडंसं जास्तीचं कापड ठेवून व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे गळ्याची कटिंग अगदी व्यवस्थितरित्या कंप्लीट करून घ्यायची आहे। त्यानंतर हे जे आपण गळ्याच्या आतील बाजूस जास्तीचं कापड ठेवलेलं आहे ना त्याच कापडावरती व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आहेत। फक्त कट्स देत असताना एकाच गोष्टीची काळजी घ्या की तुमचे हे कट्स आपल्या या शिलाईवरती जाणार नाहीत। त्यानंतर इथे हा जो आपला गॅप तयार झाला आहे ना त्याच गॅपमध्ये हाताला पास करून या बॅक पार्टला राईट साईड म्हणजेच बरोबरीच्या बाजूवर पलटी करून घ्यायचं आहे। त्यानंतर आता इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे संपूर्ण गळ्याभोवती टॉप स्टिच देऊन घ्यायची आहे। आता इथे टॉप स्टिच म्हणजे काय तर दाबटीप। आता दाबटीप म्हणजे काय तर इथे जसा आपला गळ्याचा आकार दिसतोय त्याच आकाराला अगदी व्यवस्थितरित्या इथे तुम्हाला त्याला स्टिच करून घ्यायचं आहे आणि इथे देखील जिथे आपले कॉर्नर आलेले आहेत तेथे नीडल म्हणजेच सुईला आतील बाजूस तशीच ठेवून घेऊन फक्त बॅक पार्टला फिरवत मग पुन्हा जसा गळ्याचा आकार वळतोय त्याच आकारात त्याला इथे तुम्हाला स्टिच करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे कमरेच्या बाजूवरती देखील तुम्हाला टॉप स्टिच देऊन घ्यायची आहे। येथे देखील तुम्हाला जास्ती काहीच करायचं नाही आहे। व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे अगदी सरळ शेवटपर्यंत येथे तुम्हाला त्याला स्टिच करून घ्यायचं आहे। त्यानंतर येथे तुम्हाला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांना चारही बाजूने स्टिच करून घ्यायचं आहे। येथे तुम्ही जर फॅब्रिक ग्लूच्या मदतीने अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांना स्टिक केलं तरी देखील चालेल। आता त्यानंतर हे जे जास्तीचं कापड दिसतंय ना त्याला देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे कट करून घ्यायचं आहे। जर येथे तुम्ही अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांना फॅब्रिक ग्लूच्या मदतीने स्टिक केलं असेल तर तेव्हा देखील जे जास्तीचं कापड उरतं ना त्याला देखील तुम्हाला सेम अशाच पद्धतीने कट करून घ्यायचं आहे। त्यानंतर हे जे दोन्ही बॅकडाट आहेत त्याला इथे तुम्हाला स्टिच करून घ्यायचं आहे। इथे मी तुम्हाला एकच बॅकडाट स्टिच करून दाखवते, सेम तुम्हाला याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा बॅकडाट देखील स्टिच करून रेडी करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे मी ट्रायंगलची गोल्डन कलरची लेस घेतलेली आहे आणि त्याला इथे व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे
स्टिच करून घ्यायचं आहे. फक्त स्टिच करत असताना हे जे ट्रायंगल आहेत ते आतल्या बाजूला यायला हवेत अशा पद्धतीने स्टिच करा. आणि सेम तुम्हाला याच पद्धतीने त्याच्या समोरच्या बाजूवरती देखील लेसला अगदी व्यवस्थितरित्या या कॉर्नरपर्यंत म्हणजेच या टोकापर्यंत व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे येथे तुम्हाला या लेसला स्टिच करून घ्यायचं आहे. अगदी व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे इथे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणेच आपण ज्या पद्धतीने या साईडला या ट्रायंगलच्या लेसला गळ्याच्या कडावरती ठेवून घेऊन स्टिच केलं होतं, सेम त्याच पद्धतीने मी त्याच्या समोरच्या बाजूवरती देखील लेसला गळ्याच्या कडावरती ठेवून घेऊन स्टिच करून घेतलेला आहे. त्यानंतर इथे ही जी आपली काठ दिसते ना, तिला खालच्या बाजूला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे सरळ अगदी व्यवस्थितरित्या इथे तुम्हाला त्याला स्टिच करून घ्यायचं आहे. आपल्यापैकी खूप जण व्हिडिओज पाहतात परंतु चॅनेलला सबस्क्राईब करत नाहीत, तर प्लीज असं नका करत जाऊ. चॅनेलला देखील सबस्क्राईब करत जावा. का होतं ना, मला देखील समजत जाईल की हां, मी जे व्हिडिओज बनवते ते तुम्हा सर्वांना आवडत आहेत आणि तुमच्या उपयोगात देखील येत आहेत. आणि जर अशीच सबस्क्रायबरची संख्या वाढत राहिली तर मला देखील एक नवीन उमेद मिळते आणि त्याच नव्या उमेदीत मला तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओज बनवण्याची प्रेरणा देखील मिळत राहते. तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा. आणि इथे बघा, शेवटी आपण नॉर्मली जसे लटकन तयार करतो सेम त्याच पद्धतीने इथे देखील मी लटकन तयार करून आपली ही ब्लाऊज डिझाईन कंप्लीट केलेली आहे. आणि तुम्ही सर्वांनी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिलात यासाठी तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.